नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोट्स इन मराठी या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. आज आपण एका खूप रंजक प्रवासावर निघणार आहोत. हजारो वर्षांपूर्वीचा प्रवास. अगदी. जेव्हा मानव गुहांमध्ये लहायचा तिथपासून ते पहिली गावं वसण्यापर्यंत. हो, आपले इतिहासाच्या पुस्तकातला निवारा ते गाव वसाहती हा धडा आपण आज समजून घेणार आहोत. आणि आपला उद्देश हा आहे की नेमकं काय बदललं, हवामानात काय बदल झाले, आणि मानवाच्या जीवनशैलीत अशी कोणती क्रांती झाली की तो स्थिर झाला. हेच समजून घ्यायचंय. चला तर मग सुरुवात करूया. सुरुवात करूया ते अत्यंत थंड काळापासून. हिमयुगापासून. हो, युरोपमधलं हवामान तेव्हा अतिशय म्हणजे अक्षरशः गोठवणारं होतं. अशा परिस्थितीत सुरुवातीचा बुद्धिमान मानव राहायचा कुठे? मुख्यत्वे करून गुहांमध्ये. पण नुसती गुहा पुरेशी नव्हती की नाही. नाहीच. त्या थंडीपासून संरक्षण मिळवण्यासाठी ते काय करायचे, म्हणजे मॅमॉथ सारख्या प्राण्यांचे सुळ्यांचा आणि हाडांचा उपयोग करायचे. अच्छा. आणि गुहेच्या आतल्या भागात जनावरांच्या कातडीचे उबदार तंबू उभारत असत. म्हणजे घराच्या आत अजून एक घर. अगदी. आणि जिथे गुहा नसायची तिथे ते उघड्यावर झोपड्या बांधत. मॅमोथ म्हणजे हत्तीचा एक महाकाय पूर्वज. मला हे खूपच रंजक वाटतं की त्याचा उपयोग फक्त शिकारीसाठी नाही तर घर बांधण्यासाठीही होत होता. बरोबर. हे त्या काळातल्या मानवाच्या साधनसंपत्ती वापरण्याच्या क्षमतेचं म्हणजे कल्पकतेचं एक उत्तम उदाहरण आहे. ठीक आहे, म्हणजे मानव त्या थंड हवामानाशी जुळवून घेत होता. पण मग काही काळानंतर हवामान बदलू लागलं. हो. आणि इथेच खरी गोष्ट बदलते. बरोबर. सुमारे 11,500 वर्षांपूर्वी शेवटचं हिमयुग संपलं आणि आंतरहिमयुगाचा काळ सुरू झाला. म्हणजे पृथ्वीचं हवामान थोडं उबदार होऊ लागलं. हो. याच काळाला मध्यश्म युग म्हणतात. आणि या हवामान बदलाचे खूप मोठे परिणाम झाले. जसे की? सगळ्यात महत्वाचं म्हणजे मॅमॉथसारखे जे मोठे प्राणी होते ते पर्यावरणातील बदलामुळे नष्ट होऊ लागले. आणि मग साहजिकच मानवाच्या आहार पद्धतीतही बदल झाला असणार. अगदी बरोबर. मोठ्या प्राण्यांऐवजी बुद्धिमान मानव आता रानडुक्कर, हरिण, डोंबरी शेळी, मेंढी यांसारख्या छोट्या प्राण्यांची शिकार करण्यावर जास्त भर देऊ लागला. तर आता शिकारीचं स्वरूप बदललं होतं. याचा अर्थ असा होतो का की मानवाला एका ठिकाणी स्थिर राहणं शक्य नव्हतं, त्याला अजून भटकावं लागत होतं? उलट झालं. त्याला जास्त भटकंती करावी लागत होती. अच्छा. कारण बदललेल्या आहार पद्धतीमुळे मानवाचे समूह दूरवरच्या प्रदेशांपर्यंत फिरू लागले. ते काय करायचे म्हणजे हवामानानुसार वेगवेगळ्या ठिकाणी तात्पुरती वस्ती करून राहायचे. ओके. यांनाच हंगामी तळ असं म्हटलं जातं. हे हंगामी तळ म्हणजे त्यांचं आयुष्य कसं असेल तिथे? ते एका ठिकाणी जास्त काळ मुक्काम करायचे आणि परिसराचं निरीक्षण करायचे. निरीक्षण कसलं? म्हणजे कोणत्या हंगामात कोणती फळं मिळतील, कोणती कंदमुळं मिळतील किंवा कोणत्या प्रकारची शिकार जास्त मिळेल याचा अभ्यास करायचे. म्हणजे ते निसर्गाचं कॅलेंडर वाचायला शिकत होते. तर आपण गुहांपासून ते हंगामी तळांपर्यंत आलो आहोत. यानंतरचा टप्पा कोणता होता? म्हणजे या सगळ्याचा शेवट कुठे झाला? यानंतरचा टप्पा म्हणजे एक मोठी क्रांती होती. क्रांती? हो, जिला नवाश्म युग म्हणतात. या काळात मानव अन्न गोळा करणारा नाही राहिला, तर तो अन्नधान्याचा उत्पादक बनला. म्हणजे त्याने शेती करायला सुरुवात केली. बरोबर. आणि मला वाटतं या एका शोधाने सगळंच बदलून टाकलं असणार. हो, कारण शेतीच्या कामाचं स्वरूप असं आहे की त्यामुळे मानवाला एकाच ठिकाणी दीर्घकाळ राहणं आवश्यक झालं. म्हणजे भटकंतीची गरजच संपली. अगदी. आणि याच गरजेतून कायमस्वरूपी गाव वसाहती उदयास आल्या, जिथे मग अनेक पिढ्या एकत्र राहू लागल्या. नवाश्मयुगीन संस्कृतीचं हेच सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे. तर आज आपण पाहिलं की हवामानातील बदलांना तोंड देत मॅमॉथच्या शिकारीपासून ते छोट्या प्राण्यांच्या शिकारीपर्यंत आणि त्यानंतर हंगामी तळांवरून शेतीच्या शोधापर्यंत मानवाने कसा प्रवास केला आणि याच शेतीमुळे तो स्थिर झाला आणि पहिली गावं वसली. अगदी थोडक्यात सांगायचं झालं तर मध्यश्म युगात मानव पर्यावरणाशी जुळवून घेत होता, त्याच्या कलाने चालत होता. बरोबर. पण नवाश्म युगात तो शेतीच्या माध्यमातून पर्यावरणाला स्वतःच्या गरजेनुसार आकार देऊ लागला होता. हा एक खूपच मोठा बदल होता. या स्रोतांमध्ये असं म्हटलं आहे की पुढच्या पाठात आपण या गाव वसाहतींच्या सामाजिक रचनेबद्दल शिकणार आहोत. त्यावर विचार करण्यासारखा एक प्रश्न नक्कीच आहे. कोणता? जेव्हा मानव पहिल्यांदाच कायमस्वरूपी एकत्र राहू लागला तेव्हा समूहांमध्ये कोणत्या प्रकारच्या नवीन गोष्टी, नवीन नियम,
नाती आणि समस्या निर्माण झाल्या असतील. हो, ज्यांची भटक्या जीवनात कधी गरजच पडली नसेल. अगदी. उदाहरणार्थ, ही जमीन माझी आणि ती तुझी ही भावना, किंवा मग धान्याची वाटणी कशी करायची यावरून होणारे तंटे. खरंय, याच प्रश्नांमधनंच कदाचित पहिला समाज आणि पहिले नियम यांची निर्मिती झाली असेल. यावर विचार करायलाच हवा.